आत्मे खरंच आहेत का अमर, की हे केवळ शून्याच्या कुशीत उमटलेले एक अनादी अनामिक तत्वचिंतनाचं मृगजळ? या देहाच्या क्षणभंगूर आवरणाखाली जे काही स्पंदतं ते केवळ रक्ताचा प्रवाह आहे, की एखादं अदृश्य अखंड अविनाशी तत्व ज्याला आपण आत्मा म्हणतो? काळाच्या प्रलयकारी प्रवाहात सर्व काही विलीन होतं. नाव, रूप, स्मृती, अस्तित्व. मग हा आत्मा कसा उडतो? तो खरंच काळाच्या पल्लाड उभा राहतो, की आपल्या भीतीचं अमरत्व बनवून आपल्यालाच भुलवतो? कधीकधी असं वाटतं, आपल्या अंतरंगात जे काही कुजबुजतं ते केवळ विचार नाहीत, तर एखाद्या अनंत प्रवासाची अपूर्ण स्मृती. जणू आपण इथे पहिल्यांदाच नाही आणि जाणेही शेवटचं नाही. एक अदृश्य चक्र ज्यात आत्मा केवळ रूप बदलतो, पण अस्तित्व कधीच संपत नाही. मग प्रश्न उठतो, जर आत्मा अमर असेल तर या वेदना का क्षणभंगूर? आणि जर देह सर्वस्व असेल तर या नात्यांच्या गाठी इतक्या शाश्वत का वाटतात? कदाचित आत्मा हा उत्तर नसून प्रश्न आहे, एक अनिर्वचनीय कोडं, ज्याचं उत्तर शोधताना आपण स्वतःला शोधत राहतो. तो अमर आहे की नाही हे कदाचित महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते आपण त्या अमरत्वाच्या कल्पनेतून आपल्या क्षणभंगूर अस्तित्वाला किती अर्थ देत असतो. कदाचित आत्मा ना पूर्णपणे अस्तित्वात, ना पूर्णपणे नाही. तो आहे त्या सीमारेषेवर जिथे विज्ञान संपतं आणि तत्त्वज्ञान जन्म घेतं. म्हणून आत्मा अमर आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोडलं मी. कारण कदाचित आपणच आत्मा आहोत, जो स्वतःचं अमरत्व स्वतःलाच विचारत आहोत.